तर मी आली होती माझ्या फ्रेंडच्या घरी राहायला। आता मी राहायला गेली होती म्हणून तिचा बर्थडे 12 वाजता सेलिब्रेट करायचं ठरवलं। तिच्या घरी गेल्यावरती आमची तिघींची तर बडबडच सुरू होती। आता 12 वाजायला अर्धा तास होता, मग त्या अगोदर सर्व तयारी करायला लागले। रात्रीचे 12 वाजले तशी सर्वांनी पटापट बर्थडे विश करायला सुरुवात केली। दीपच्या मम्मीने एकदम घट्ट अशी मिठी मारून तिला बर्थडे विश केलं। हॅपी बर्थडे दीप, अशीच नेहमी खुश राहा आणि आयुष्यात तुला जे पाहिजे ते मिळो, हीच देवबापांकडे प्रार्थना। चला आता होती केक कटिंगची पारी। काका काकींनी ओवाळणी केली आणि दीपने केला केक कट। रात्रीच्या 12 वाजता बर्थडे सेलिब्रेशनची काही वेगळीच मजा असते। आता बर्थडे सेलिब्रेशन झाला, केक वगैरे भरवला आणि हे सर्व झाल्यावरती लक्षात आलं तिला बर्थडे गिफ्ट दिलंच नाही। तिला मी जे स्पेशल वाला बर्थडे गिफ्ट देणार आहे ते उद्या। दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जायचं होतं तिच्या फ्रेंड सोबत बर्थडे सेलिब्रेशन साठी। ती मला सुद्धा घेऊन गेली। तिच्या स्कूटीच्या मागे बसल्यावरती मनातून एकच आवाज आला, देव बाप्पा आज वाचवा प्लीज। हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिच्या फ्रेंड्सनी केला बर्थडे सेलिब्रेट। जेवण वगैरे केलं। दीपच्या या ग्रुप मधील दोघांना मी पहिले भेटली होती, पण बाकीच्यांना फर्स्ट टाइमच भेटली होती। पण त्यांना भेटून असं वाटलंच नव्हतं की मी त्यांना फर्स्ट टाइम भेटते। आणि हे बघा, हे आहेत ते सर्व। बर्थडे सेलिब्रेट करून तिच्या घरी गेलोच होतो, तोपर्यंत तिचे मम्मी पप्पा घेऊन गेले शोरूम मध्ये, कारण त्यांना तिच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना 4 व्हीलर घ्यायची होती। त्यांच्या मस्त अशा न्यू गाडीमध्ये बसलो, मग गेलो हॉटेलमध्ये जेवायला। जेवण वगैरे केलं आणि मग रात्री काका वगैरे मला घरी सोडायला आले होते। आणि हो, तिचं स्पेशल वाला बर्थडे गिफ्ट हे होतं। कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा।